दांत। नक्कीच निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। न्यायाधीश कोर्टरूम मध्ये पोहोचलेले आहेत आणि आपण सध्या बघतोय की साध्वी प्रज्ञा सिंग यांना पुढे बसण्याची विनंती यामध्ये केलेली आहे। सातही आरोपी आज आपण बघितलं सकाळी न्यायालयात पोहोचले आणि त्यानंतर आता निकाल वाचन सुरू केलं जातंय। आता नेमकं यामध्ये कोर्ट नेमकं काय निर्देश देणार, न्यायाधीश नेमके काय निर्देश देणार याकडे पाहावं लागेल। आतापर्यंत 4 तपास यंत्रणांकडे हा तपास होता। मग त्यामध्ये मुख्यत्वे करून आपण बघितलं एटीएसने 2010 पर्यंत हा तपास केला होता आणि त्यानंतर ही सगळी केस एनआयए कडे आली आणि एनआयएने हा सगळा तपास केला आणि नंतर आरोपपत्र सुद्धा सादर केलं आणि त्यानंतर आता या सगळ्याचा विचार करून आणि सगळा युक्तिवाद ऐकून नेमकं कोर्ट काय निर्देश देणार हे पाहावं लागणार आहे। केसचा जो लेखाजोखा आहे तो सांगण्यात न्यायाधीशांकडनं सुरुवात झालेली आहे। कारण आपण बघितलं हजारो पानांची चार्जशीट होती आणि जेव्हा हे आरोपपत्र आल्यानंतर न्यायालयाने सुद्धा सांगितलं की या सगळ्याचा अभ्यास करावा लागेल आणि त्यानंतर निकाल दिला जाईल। आपण आधी सुद्धा सांगितलं की एप्रिलमध्ये जेव्हा दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कदाचित वाटलं होतं की मे मध्ये हा निकाल लागण्याची शक्यता आहे, मात्र कोर्टाने हा निकाल राखून ठेवला आणि आज हा निकाल लागतो। त्यामुळे संपूर्ण हे प्रकरण संदर्भातला जो लेखाजोखा आहे तो न्यायाधीशांकडनं मांडण्यात येतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं निकालाचं वाचन केलं जाईल। संपूर्ण आपण जर केस बघितली तर 7 जण यामध्ये आरोपी आहेत तर 5 जण हे फरार आहेत। त्यामुळे 7 आरोपी संदर्भात जे काही पुरावे एनआयएने या सगळ्या प्रकरणामध्ये दिलेले आहेत, शिवाय जे आरोपपत्र दाखल केलेलं आहे या सगळ्या संदर्भाचा सगळा सारासार विचार करून न्यायालय आता थोड्याच वेळात निर्देश देईल, ज्यामध्ये आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी जे काही आरोपी आहेत जे जामिनावर सुटलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या। कारण 17 वर्षापासून त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला यामध्ये हेतुपुरस्सर अडकवलं गेलं आणि त्यामुळे आज कुठेतरी आम्हाला न्याय मिळेल आणि त्याच आशेने आपण बघतोय साध्वी प्रज्ञा असतील, कर्नल पुरोहित असतील, हे सर्वजण इथे आपल्याला आलेले पाहायला मिळतात। त्यांचे वकील सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, त्यासोबत सरकारी वकील आहेत आणि आता या संपूर्ण प्रकरणासंदर्भात इथे निकालापूर्वी म्हणजे निकालाचं वाचन करण्यापूर्वी इथे न्यायाधीशांकडनं सगळा लेखाजोखा मांडला जातोय। आझादनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता, त्याला देखील आव्हान देण्यात आलं होतं आणि आतापर्यंत ज्या केस यामध्ये आहेत जे प्रकरण आहेत त्या संदर्भातली माहिती न्यायाधीश देत आहेत। मी जसं आधी सांगितले की हजारो पानांचं हे सगळं आरोपपत्र आहे आणि त्यामुळे या सगळ्याची समरी पुन्हा एकदा न्यायाधीशांकडनं सांगितली जाते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या निकालाचं जे वाचन होईल आणि ज्यामध्ये आरोपींची धाकधूक वाढली आपल्याला सकाळी पाहायला मिळाली, पण काही जणांना आत्मविश्वास होता की आम्हाला न्याय मिळेल। तर दुसऱ्या बाजूने एनआयए ला असं वाटतंय की ज्या प्रकारे आपण सगळे पुरावे दिले आहेत, मग ते फॉरेन्सिक रिपोर्ट्स असतील किंवा जे काही रिपोर्ट्स या सगळ्या संदर्भात मिळाले होते ते सगळे या सगळ्या संदर्भात मिळाले होते ते सगळे या आरोपपत्रामध्ये त्यांनी दिलेले आहेत। शिवाय सरकारी वकिलांची आपण प्रतिक्रिया ऐकली, त्यांचं असं म्हणणं आहे की काही सबळ पुरावे आहेत आणि त्यामुळेच आम्ही मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशा प्रकारे युक्तिवाद करताना आमच्या वकिलांकडनं सांगण्यात आलं आणि त्यामुळेच नेमकं या सगळ्यामध्ये काय निर्देश कोर्टाकडनं दिले जातात हे पाहावं लागेल। अवघ्या काही मिनिटांमध्ये या संदर्भातला जे निकाल वाचन आहे, खऱ्या अर्थानं जे निकाल वाचन आहे ते समोर येईल। बरोबर आहे आणि त्याच निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। कोर्टात सध्या या संपूर्ण खटल्याची माहिती देणं सुरू आहे आणि त्यानंतर काही वेळात आता निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। दरम्यान जे 7 आरोपी आहेत त्यांची अशी भावना आहे की आज त्यांना न्याय मिळेल, तर एनआयए कडून मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशी मागणी केली गेलेली आहे। त्यामुळे या हाय प्रोफाईल केसमध्ये न्यायालयाकडून आज नेमका काय निकाल मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। 2008 मध्ये भिक्खू चौकात मालेगावमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये अनेक हाय प्रोफाईल नावं समोर आली, ज्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचं देखील नाव होतं, कर्नल पुरोहित यांचं देखील नाव या सगळ्यामध्ये आलेलं होतं। बैठका घेणं, त्या बैठकांमध्ये अशा पद्धतीनं कारवाया करण्यासाठी उद्युक्त करणं असे अनेक आरोप करण्यात आलेले होते। त्या बैठकीत जे आरोपी सहभागी झालेले होते त्यांच्या देखील कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आलेली होती। 6 जणांचा या बॉम्बस्फोटामध्ये मृत्यू झालेला होता तर 100 जण जखमी झालेले होते। या आधी एटीएसनं तपास केलेला होता, त्यानंतर एनआयएनं देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास केलेला होता। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना काही वर्षांपूर्वी क्लीन चिट मिळाली होती, तरी सुद्धा त्यांना खटल्याला सामोरं जावं लागेल असं कोर्टानं सांगितलेलं होतं। मध्यंतरीच्या काळात त्या मध्य प्रदेशातून खासदार म्हणून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून देखील निवडून आलेल्या होत्या। सध्या न्यायमूर्ती लाहोटी यांच्याकडून
कोर्टामध्ये या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली जाते आणि कोर्टामध्ये निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वेदांत, नक्कीच ज्या प्रकारे आपण बघतोय एक समरी न्यायाधीशांकडनं सांगितली जाते, त्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी सांगितला की हा बॉम्बस्फोट मालेगावमध्ये झाल्याचं सरकारी पक्षाने सिद्ध करण्यात त्यांना यश आलं आहे. कारण संपूर्ण हा युक्तिवाद ऐकला आणि एप्रिलमध्ये हा पूर्ण झाला, त्यामध्ये बॉम्बस्फोट हा झाला होता हे सिद्ध झालेलं आहे. शिवाय हा जो स्फोट आहे तो स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष हा अपयशी ठरलेला असंही त्यांनी न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे. तपासात अनेक त्रुटी होत्या, सगळ्याच त्रुटीचं कोर्टाकडून आता वाचन केलं जात आहे. जसं मी आधी सांगितलं की आधी ATS कडनं हा तपास करण्यात आला होता आणि या तपासातच उघड झालं होतं की मालेगावच्या या जिथे रहदारी असलेला हा चौक होता आणि तिथे एका स्कूटरमध्ये हा स्फोट झाला आणि ज्याची स्कूटर होती तो आरोपी फरार आहे आणि त्याचे थेट कनेक्शन साध्वी प्रज्ञा यांच्यासोबत जोडण्यात आले होते आणि मध्य प्रदेशातून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मग कर्नल पुरोहित आणि इतर मग पुण्यातनं अटक करण्यात आली, मुंबईतनं, नाशिकमधनं हा सगळा जे ATSनी जे तपास सुरू केला होता त्यामध्ये हे सगळे 7 आरोपी अटकेत होते. आणि त्यानंतर आता जेव्हा पुन्हा एकदा NIAने जेव्हा हा सगळा ATSनी ज्या प्रकारे तपास केला होता त्या दिशेने पुढे नेला, त्यामध्ये आता जी माहिती मिळते ज्यामध्ये न्यायाधीश सांगतायत की एक तर स्फोट झाला होता हे सिद्ध करण्यात यश सरकारी वकिलांना आलेलं आहे. शिवाय जो स्फोट स्कूटरमध्ये झाला होता ते सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी आहे. कोर्टाचं सगळ्यात खरं तर मोठं निरीक्षण म्हणावं लागेल आणि तपासात अनेक त्रुटी होत्या. ज्या प्रकारे आपण बघितलं आरोपींचे वकील सुद्धा सांगत होते आणि आरोपी सांगत होते या तपासांमध्ये अनेक त्रुटी आहेत आणि हेतू पुरस्पर आपल्याला अडकवलं जात आहे. आणि तशाच प्रकारे आता जेव्हा हे सगळं चार्जशीटचं वाचन झालं त्याच्यानंतर जो निकाल राखून ठेवला आणि जेव्हा निकालाचं वाचन न्यायाधीश करतात तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की काही त्रुटी या सगळ्यामध्ये आढळल्या होत्या. पंचनामा योग्य झाला नव्हता, कारण 2008 साली जेव्हा हा स्फोट झाला त्याच्यानंतर ATSनी हा सगळा तपास केला होता आणि त्यानंतर हा पंचनामा योग्य झाला नव्हता असं सुद्धा आता कोर्टाकडनं सांगण्यात आलंय. जागेवरून आले किंवा मग हा ATSचा तपास असेल यामध्ये काही त्रुटी आढळल्या असल्याचं कोर्टाने निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि पुढचं जे वाचन आहे ते सुरू आहे. म्हणजे एकूणच सगळं आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आणि जे काही पुरावे होते या पुरावे सादर केल्यानंतर जे दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला, मग सरकारी वकील असतील, आरोपींचे वकील असतील आणि त्यानंतर जेव्हा हे निकाल आता काही काय निर्देश दिले जातात हे बघावं लागेल. मात्र महत्वाचे 4 पॉईंट ज्यामध्ये मालेगावमध्ये स्फोट झाला हे सिद्ध झालं, स्कूटरमध्ये हा स्फोट झाला हे सिद्ध करण्यात सरकारी वकील हे अपयशी ठरलेले आहेत. तिसरं महत्वाचं म्हणजे संपूर्ण पंचनामा करण्यात काही त्रुटी आढळल्या आणि जो तपास ATS आणि नंतर NIAने केला यामध्ये सुद्धा काही त्रुटी आढळल्याचं सांगितलं जातंय. आपण बघतोय की जागेवर जे हातांचे ठसे जप्त करण्यात आलेले नव्हते असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्याशिवाय साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर दुचाकीचे मालक होते हे देखील स्पष्ट झाले नाही. मी जसं आधी सुद्धा सांगितलं की ज्याची स्कूटर होती, जसं तर म्हटलं जातं की स्कूटर दुचाकीमध्ये हा स्फोट झाला तर ही जी स्कूटर होती ती साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्याशी संपर्कात असलेल्या व्यक्तीची होती. तर यामध्ये आता कोर्टाने सांगितलेलं आहे की साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट झालेलं नाहीये, तसे पुरावे हे नाहीयेत आणि त्यामुळे मीटिंग संदर्भातील जे तपास यंत्रणांचे दावे कोर्टातच समाधान झालेलं नाही आणि त्यामुळे बरोबर आहे वेदांत. त्यामुळे कोर्टाकडून अत्यंत महत्वाची निरीक्षणं हा निकाल देताना सांगितली जात आहेत जी या निकालामध्ये अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहेत. तर दुचाकीचा चॅसी नंबरही रिकव्हर झालेला नाही, पंचनामा योग्य पद्धतीनं झालेला नाही असं कोर्टानं सांगितलंय. साध्वी प्रज्ञा सिंग या दुचाकीच्या मालक होत्या हे सिद्ध झालेलं नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. त्यामुळे तपास यंत्रणेमधल्या त्रुटींवरती सध्या कोर्टानं बोट ठेवलेला आहे. जो अहवाल, जे आरोपपत्र सादर केलं गेलं त्यामध्ये जे पंचनामे दिले गेले त्यामध्ये देखील त्रुटी असल्याचं कोर्टानं म्हटलं.